हो, मग कर्म जर चुकलं तर महाराज म्हणतात कर्माचे डोळे ज्ञान आहेत, बरोबर आहे की नाही? कर्माचे डोळे काय आहेत? ज्ञान आहे. म्हणून माणसानं कर्मही केलं पाहिजे आणि कर्म करत असताना डोळसपणानं सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे कर्मात पायरी असायला पाहिजे आणि त्याला ज्ञानाचा डोळा सुद्धा असला पाहिजे. नुसते एखाद्याला पाय आहे पण डोळ्यानं अंग आहे, कर्म योग्य होईल का? ज्ञानोबरायांची ज्ञानोबराय म्हणतात, हो, एखादा जन्मताच आंधळा आहे, तो तारुण्यामध्ये आला आणि पळायला लागला. तुम्ही सगळे शिकलेले आहात म्हणून सांगवलं बरं का, लक्ष देऊन ऐका. काय? एक जन्मताचा आंधळा आहे, तरुणपणामध्ये आला आणि त्याला वाटलं मला पळायचंय. मग आंधळा मनुष्य जर पळायला लागला तर नीट रस्त्यानं पळल ना, रस्त्यानंच पळल ना. मग आंधळा मनुष्य जर पळायला लागला तर रस्त्यानं पळू शकत? तसं ज्ञानोबराय म्हणतात काही लोक कर्म करतात पण डोळे झाकून करतात. जात्या लागे ते सर्व भावे जैसे, आहे की नाही? तुझे शहाणपण तैसे दिसत असे, आहे की नाही? जात्यांदा माणसाला वेळ लागला तरुणपणामध्ये पळायला लागला तर तो वाटावाटा पळणार नाही, कुठंतरी धडकल्याशिवाय राहणार नाही. तसं एखादे माणसं कर्म करतात पण आंधळे डोळे झाकून जर कर्म केलं तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. म्हणून नुसते कर्म असून चालत नाही, पाय चांगले असून चालत नाही, आपल्याला डोळे सुद्धा चांगले पाहिजेत, बरोबर आहे की नाही? समजा एखाद्याचे डोळे चांगले पण पायच नाहीत, बांगडा आहे, कर्म होईल का? साधन होईल का? म्हणजे नुसते डोळे असून चालत नाही, नुसते पाय असून चालत नाही, पाय असावे लागतात कर्माचे आणि डोळे असावे लागतात ज्ञानाचे. तसं महाराज आपण जर साधन चुकीचं केलं तर आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी विचार तुकोबाराय कुणाचा करतात? जगद्गुरु तुकोबाराय विचार त्याचा करतात जो रात्रंदिवस परमार्थ करतो पण अजून त्याच्या स्वप्नातही देव आला नाही. कारण तुम्ही पहा, विचार कोणाचा केला जातो? विचार त्याचा करत नाही ज्या पोरानं शाळेमध्ये ऍडमिशनच घेतलं नाही. लक्ष देऊन ऐका, इथं सगळे शिक्षक आहेत. ज्या पोरानं शाळेमध्ये ऍडमिशनच घेतलं नाही, शिक्षक त्या पोरा तिथं करतो का? हा कसा पास होईल, हा कसा पास होईल, किती मार्क पडेल, कसा पास होईल, कसा पास होईल, असं करतो का शिक्षक? असं म्हणतो कधी? म्हणतो का? अरे त्याने ऍडमिशनच घेतलं नाही तर त्याची पास होईल का नापास होईल याचा विचार करण्याची गरज. मग कोणाची चिंता करावी लागते? जो पोरगा रात्रंदिवस अभ्यास करतोय, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, कधी कधी जेवत नाही, झोपत नाही, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि 9वीची परीक्षा दिली, निकाल हातामध्ये आला तर त्याला मार्क पडले होते सगळे मिळून 11. किती मार्क पडले होते? किती मार्क पडले होते? सगळे मिळून 11% पडले, 11%. मग विचार त्याचा करावा लागतो की रात्रंदिवस अभ्यास करतोय, है की नाही, आणि तरी सुद्धा याला 11 मार्क कसे पडले, बरोबर आहे की नाही? मग त्याचा विचार करावा लागतो. अजून तुम्ही पहा ना, विचार त्याचा करावा लागतो. मग ज्या अर्थी इतका अभ्यास करतो आणि परीक्षेमध्ये नापास होतो, कसं काय होतो? साधन कुठंतरी चुकतंय. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. आपण सगळे शहरामध्ये जरी असलो तरी आपण सगळे शेतकरी माणसं आहेत, बरोबर आहे की नाही? शेतकरी माणसं आहेत. जरा विचार करा, विहिरीमध्ये पाणी भरलेलं आहे, पाईप चांगला आहे, मोटर चांगली आहे, 7.5 मोटर टाकली, 10 परस विहीर आहे, विहीर फुल भरली, मोटर चालू केली, लाईट चालू आहे, मोटर चालूही झाली आणि चालू झाल्यानंतर वाफ्यामध्ये पाणी सोडलं, ऊसामध्ये पाणी सोडलं आणि 5 तासांनी तो शेतकरी आला आणि त्या ऊसाच्या शेवटच्या वाफ्याच्या ठिकाणी गेला आणि तिथं जाऊन पाहिलं तर एकाच दांडामध्ये अजून पाणी आलेलं नव्हतं, बरोबर आहे की नाही? मग विचार इथं करावा लागतोय, 10ची 700 मोटर आहे आणि इतकं पाणी सोडले तरी अजून शेवटपर्यंत पाणी गेलं. याचा अर्थ काय झाला? पाणी कुठं तरी, हा, हे कसं कळतं? नाही, जसं त्या वाफेला पाणी शेवटपर्यंत गेलं नाही, कुठं तरी मूर्त आहे, तसं साधन करूनही देव मिळत नाही, साधन कुठं तरी चुकतंय. याच्याकरता माणसाला साधनाचं पहिलं ज्ञान असावं. जी आपण भक्ती करतो त्या भक्तीचं ज्ञान असलं पाहिजे. विषय आता आपला इथं चालू आहे साधनाचं ज्ञान. पुढे चला, साध्याचं ज्ञान असावं. साध्य म्हणजे जे साध्य आपल्याला प्राप्त करायचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचं साध्य जीवनामध्ये एकच आहे. तो का म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. सगळ्यांना तो भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा हे साध्य, सगळे त्याच्या पाठीमागे लागले, पण सगळ्यांनाच देव प्राप्त झालाय का?
तर उत्तर एकच आहे, प्राप्त झालेला नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या लोकांकडे पाहिलं, अरे तुमची भक्ती तर रात्रंदिवस चालू आहे, पण तुम्हाला अजून देव मिळाला नाही. मग जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी विचार केला, हे भक्ती करतायत पण कोणत्या देवाची करतात? कारण आपल्याकडे देव कमी नाहीत ना, देव कमी नाहीत ना, आहे का नाही, भरपूर देव आहेत महाराज. मग जगद्गुरु तुकोबारांनी विचारलं, का रे तुम्ही भक्ती करताय पण कोणाची करताय? आणि मग एक जणांनी सांगितलं, मी म्हसोबाची भक्ती करतोय. एक जणांनी सांगितलं, मी वेताळाची भक्ती करतोय. एक जणांनी सांगितलं, मी भैरवाची भक्ती करतोय. एक पट्ट्यात मला मी 4 वर्षापासून भूताची पूजा करतोय. कोणाची? भूत सुद्धा प्रसन्न होतंय बरं का. कोणाला करायचं असलं तर माझ्याकडे या मंत्र आहे, माझ्याकडे एक भूत प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहे. भूत सुद्धा काय होतं? प्रसन्न होतं. ऐका, मग सगळ्या जणांना विचारलं, तो म्हणला कुठं देवीचे करतोय, हा म्हणला कुठं ह्याचे करतो. आणि मग जगद्गुरु तुकाराम म्हणले, तुमचं साध्य चुकलंय म्हणून तुम्हाला देव मिळत नाही. कोणाची भक्ती करताय? जगद्गुरु तुकोबारांनी त्या लोकांचं वर्णन केलं, अरे देवाची पूजा करताय तुम्ही पण कोणत्या देवाची करताय? मग तुकोबाराच्या लक्षामध्ये आलं. तुकोबाराय म्हणतात, सेंदरे हेंदरे देवते कोणाती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती सीते अवधान. अरे तुम्ही पूजा करताय, सेंद्रे हेंद्रे देवाची पूजा करताय, बरोबर आहे की नाही? तुम्ही पहा ना. आणि त्या देव, आता सेंद्रे हेंद्रे दैवत कसे, त्यांची निंदा नाही बरं का, या अभंगामध्ये निंदा नाही, वस्तुस्थिती सांगितलेली. जिथं वस्तुस्थिती सांगितली जाते तिथं निंदा कधी होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सेंद्रे हेंद्रे देवाकडे तुम्ही जातात, त्या देवाला तुम्ही नवस करतात. आणि नवस केल्याच्या नंतर काय नवस करतात? त्या देवाला म्हणतात, देवा सांग बरं तुला काय? देवा माझ्या ठकीला चांगला नवरा मिळू दे, मी तुला सोन्याचं तुकडं वाहीन. एका मावशीनं नवस केला. झोपल्या काय मावश्या सगळ्या? नवस काय केला? देवा माझ्या ठकीला चांगला नवरा मिळू दे, मी तुला सोन्याचं टोपडं वाहीन. महाराज योगायोगानं देव प्रसन्न झाला. तिच्या ठकीला SP नवरा मिळाला. आपला काय घ्यायचं का द्यायचं, आहे की नाही? SP नवरा मिळाला. त्याचं लग्न थाटामाट्यामध्ये झालं. 1.5 वर्ष होऊन गेलं. आणि 1.5 वर्षानं तो देव वाटच पाहत होता की ही आजी म्हणली त्याला सोन्याचं टोपडं देईल. सोन्याचं टोपडं, सोनं काय स्वस्त आहे का माऊली? हो, सोन्याचा काय भाव आहे सध्या? हा, लय भाव लांब गेला आता, बरोबर आहे की? देवाने विचार केला सोन्याचं टोपडं मिळणार आहे, ते खुश झाला. पण मला त्या मावशीच्या मनामध्ये कधी येतंय काय माहित, आहे का नाही? पण लवकरात लवकर योग आला, कीर्तनामध्ये जरा लवकर योग येत असतो. त्या आजीला चांगलं स्वप्न पडलं. आजीनं ठरवलं, आता माझा नवस पूर्ण झाला. कारण योगायोगानं तिच्या त्या मुलीला नातू झाला, बरोबर आहे की नाही? आणि नातू झाल्यानंतर मग हिनं ठरवलं की आता नवस पूर्ण करायचं आहे. मग हिनं त्या नातवाला घेतलं. पण म्हातारीला हुशार, त्या पोराचं आधी नाव ठेवलं आणि मग पोरग उचललं देवाकडे यायला. आजीबाईला विचारलं, आजीबाई काय पोराचं नाव? म्हणली सोन्या. काय नाव ठेवलं? सोन्या. आणि ती म्हातारी लय हुशार होती, गोरख महाराजाकडे गेली. दुकानामध्ये हे कडक टोप्या आणल्यात गोरख महाराजांनी. बेस्ट एक टोपी घेतली, 40 रुपये. गोरख महाराज 40 रुपये म्हणली. काय 40 रुपये म्हणतो रे? 251 घे, काळजी करू नको, आहे की नाही? गोरख महाराजाला 251 दिले. टोपी घेतली. देवी त्या देवापाशी गेली. देवाला वाटलं सोन्याची टोपी भेटणार, सोन्याची टोपी. महाराज या म्हातारीने तो पोरग असणार तिथं ठेवलं. त्या पोराच्या डोक्यामध्ये ती टोपी घातली आणि टोपी काढली आणि देवाला सांगितलं, देवा माझा नवस पूर्ण केलास, हे घे तुला सोन्याची. आला लक्षात? सोन्याची टोपी. हे महाराज आपण असे नवस करतो देवाला, बरोबर आहे की नाही? अजून एक वर्ग महाराज नवस करतोय. मला सांगावं लागेल या कीर्तनामध्ये. जर आम्ही नाही सांगितलं तर मग सांगायचं तरी कुणी, बरोबर आहे की नाही? आम्ही सांगितलं पाहिजे. काय लोक देवीला नवस करतात, बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुकोबारांनी एक जणाला विचारलं, का रे कोणाची भक्ती करतो? त्यानं सांगितलं, महाराज मी देवीची भक्ती करतो. आई भवानी थोर मी तिजल्या उपास खुळा बांगला बोलवली तिज मज जवळी बैसवी देव. देवीची उपासना करतो. आणि देवी काही कमी नाही महाराज आपल्याकडे, आहे की नाही? फुलवारा बांधिला फुलवारा बांधिला
सुंदर असं निवेदन हा याच्याकरता घातलाय, अजून चांगलं वाजलं पाहिजे. विठाला कसं आहे माहितीये का, ज्याची त्याला किंमत कळत असते, बरोबर आहे की नाही. कीर्तनकाराला जर गाता येत असेल तर गाणाराची किंमत कीर्तनकाराला असते. कीर्तनकाराला जर वाजवता येत असेल तर वाजवण्याची किंमत कीर्तनकाराला असते. तुमच्या लक्षामध्ये आला असेल आता. हे आम्हाला कळालं. विठाला काय माहितीये का, कीर्तनाचा प्राण म्हणजे पखवाज आहे महाराज. काय आहे कीर्तनाचा प्राण म्हणजे पखवाज आहे. जर पखवाजा व्यवस्थित वाजत नसल तर किती हाराचा कीर्तनकार राहणार, त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पखवाजा जर व्यवस्थित वाजवला ना महाराज, कसलाही येडा मोडा उभा करा, त्याचं कीर्तन सुंदर झाल्याशिवाय राहणार. कारण पखवाजा वाजवतो म्हणजे काहीतरी वाजवतो असा त्याचा अर्थ नाही. त्या पखवाजानं रात्री बेरात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता 5 वाजता दिवसा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी 3-3 वाजता 2-2 वाजता उठून 6-6 तास प्रॅक्टिस केलेली असते. एवढा पखवाजा आपल्याला गोड लागतो, उगाच गोड लागत नाही. 4-4 तास 6-6 तास प्रॅक्टिस केलेली असते आणि त्या तपाचा परिणाम आपल्या काना पडतो, त्याला गोड होतो. आणि म्हणून आज अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा घेतलेला आहे. पाठीमाग भगवान परमात्म्याचा अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या समोर आपला हा कार्यक्रम चालू आहे. अंबिका चौक या ठिकाणी बीड मध्ये जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या द्वारे स्वतःच जे साध्य आहे, जो भगवान परमात्मा आहे, जे उपास्य दैवत आहे, त्याचा आपल्याला परिचय करून देतात. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सगळं जग असणारं देवाच्या पाठीमागं लागलेलं आहे. सगळ्या जगातले सगळे लोक, सगळ्या जणाला देवाची गरज आहे. सगळ्या जणाला गरज आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक जण पावलोपावली जे काम करतोय त्याच्याकरता काम करतोय, तो सुद्धा देवाचं फक्त कल्पना मनामध्ये येत नाही की आपण देवाकरता करतोय. यदा कदाचित आपली जी कल्पना आहे, आपला जो कार्यक्रम आहे, आपण जे रात्रंदिवस धावपळ करतोय, यदा कदाचित आपल्या मनामध्ये भाव असा आहे की मी जे धावपळ करतोय ती सुखाकरता करतोय. त्या सुखाच्या अलीकडचा एक टप्पा आहे, त्याचं नाव आहे पैसा. त्याचं नाव काय आहे? पैसा आहे. याला कदाचित एखादा म्हणेल मी सुखाकरता प्रयत्न करत नाही पण पैसा करता प्रयत्न करत नाही, असा तुम्हाला पाहून सुद्धा मनुष्य सापडणार. पैसा करता पळत नाही असं कोणी आहे का इथं? असलं तर हात वर करा, मी त्याला 100 रुपये देतो. आहे का कोणी? आणि जर असं मी म्हणलं एखाद्याने हात वर केला, तुमच्या नाही लक्षात आलं ते पैशासाठी आहे का नाही? हे लय उशिरा ध्यानात येते. इथं कसं असतं माहिती आहे का, आमच्या कीर्तनामध्ये 5G चालतं, 2G 3G चालत नाही बरं. याचा अर्थ असा आहे, जगातला प्रत्येक व्यक्ती पैसा करता धावतोय. त्याला विचारा ना, पैसा कसा करता पाहिजे? आमच्या सहित चाललंय बरं का, फक्त तुमच्या करता कीर्तन नाही, आमच्या सहित चाललंय. रात्रंदिवस डोळे फोडायचे कशा कर? पैसा मिळवायचा. पैसा मिळवून काय मिळवायचं? महाराज म्हणले पैसा मिळाल्याच्या नंतर सुख मिळण अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे, म्हणून पैसा आहे. सुख मिळतच असं नाही बरं का. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला सुखच आहे ही कल्पना सोडून द्या, पण सुख मिळेल हे प्रत्येकाला वाटतं, म्हणून धावताय. पण ऐका ना, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्या सगळ्यांना जाऊन तुम्ही विचारा, खरंच तुम्हाला सुख आहे का? तर त्यांचंही उत्तर असंच येईल, नाही महाराज, पैसा आहे पण सुख नाही. मग धावतेच पैसा करता. पैसा कसा करता? सुखा करता. सुख मिळतं का? मिळत नाही, पण सुख मिळेल अशी आशा सगळ्यांना आहे, म्हणून सगळेजण धावत आहेत. मी तुम्हाला पहिलं वाक्य वापरलं होतं, पहिलं सुरुवात आपली अशी केली की सगळं जग देवा करता धावतं. मग तुम्ही ते म्हणता महाराज लोक सुखा करता धावता, देवाचा सुखाचा काय संबंध आहे? रात्री आपण कीर्तनामध्ये ऐकलं तर ते रात्रीचं रात्री गेलं महाराज, परत सांगा. रात्रीचं कीर्तन ऐकायला बरेच जण होते, मला माहिती. रात्री तुम्ही कीर्तनमध्ये ऐकलंय सुद्धा, पण मला माहिती रात्री जे तुम्ही ऐकलंय ते तुमच्या अजिबात ध्यानात राहिलंय का? राहील नाही राहील. तुम्ही तुमच्या ध्यानात राहत नाही, हेच तर आमचं भांडवल आहे.
रात्रीच्या महाराजांनी अभंग घेतला सत्य साच खरे, बरोबर आहे की नाही, नाम विठोबाचे बरे. मग आपण सगळे सुखा करता धावतोय, पण सुख शब्दाचा अर्थ कुणाला कळालाय का? महाराज म्हणले सुख शब्दाचा अर्थ आहे देव. रात्री आपण ऐकलं ना, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख शब्दाचा अर्थ आहे देव. ज्या अर्थी तुम्ही आम्ही सगळेजण सुखा करता धावतोय, त्या अर्थी तुम्ही आम्ही सगळेजण देवा करता धावतोय. कोणा करता धावतोय? देवा करता धावतोय. फक्त मनामध्ये हा भाव निर्माण होत नाही कधीच की मी देवा करा हे सगळं करतोय, बरोबर आहे की नाही? हो, स्वप्नामध्ये सुद्धा कधी येत नाही असं की मी जे माझा प्रपंच करतोय तो देवा करता करतोय, कधीच वाटत नाही महाराज. आणि संतांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये फरक तर एवढाच आहे, काहीच फरक नाही महाराज. संतांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये एवढाच फरक आहे. संतांना प्रपंच करत असताना संत ही प्रपंच करतात, संत ही संसार करतात, आणि तुम्ही आम्ही सुद्धा संसार करतो. पण संत संसार करत असताना मनामध्ये भाव असा आहे, मी जो माझा संसार करतोय तो देवा करता करतोय, आणि आपल्या मनामध्ये भाव असा आहे, मी जो संसार करतो तो माझ्या करता करतोय. त्यांच्या मनामध्ये भाव आहे मी देवा करता करतोय, त्यांचा संसार संसार राहिला नाही, तर त्यांचा संसार परमार्थ झाला. आणि ज्यांच्या मनामध्ये असा भाव आहे की मी संसार संसाराकरता करतोय, त्यांचा संसार संसाराकरताच राहिला. पुढे जाऊन सांगू का? पुढे जाऊन सांगू का? ज्यांचा परमार्थ सुद्धा संसार करतोय असं ज्याला वाटतं, त्याचा परमार्थ सुद्धा संसार झाला. संत महात्म्यांनी संसार केला महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार करा, नाथ महाराजांचा विचार करा, जनक राजाचा विचार करा. हे सगळे संसारिक होते, पण संसारिक असून सुद्धा देवासोबत बोलत होते, देवासोबत राहत होते. देव त्यांच्या मागे पुढे उभा राहत होता. कारण काय? देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. मग संसारामध्ये राहून सुद्धा देव त्यांच्या मागे पुढे का राहत होता? कारण त्यांनी संसाराकरता केला नाही, तर संसार देवा करता केला. सांगायचं तात्पर्य असं आहे, जगामधला प्रत्येक व्यक्ती धावतोय तो देवा करताच धावतोय. सगळ्या जणांची धावणं चालू आहे. सगळ्या जणांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. कुणाची श्रद्धा उघड आहे तर कुणाची श्रद्धा उघड होत नाही, बरोबर आहे की नाही? मग देवा करता आपण सगळेजण प्रयत्न करतोय. देवा करता आपले जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचं नाव शास्त्रीय भाषेमध्ये आहे साधन. जे प्रयत्न करतो त्याचं नाव काय आहे? साधन. मग एखाद्यावर साधन केलं तर त्या साधनाचा परिपाक कशामध्ये होतो? म्हणले साध्यामध्ये होत असतो, बरोबर आहे की नाही? मग आपण सगळेजण साधन करतोय भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता. म्हणजे भगवान परमात्मा साध्य झाला आणि आपण जे करतो ते काय झालं? साधन झालं. मग माणसाला साधनाचंही ज्ञान असावं लागतं आणि साध्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. जर साधनाचं ज्ञान नसेल आणि एखादा साधन करत असेल तर ते साधन करून सुद्धा उपयोग नाही. आपण सगळेजण देवाकडे चाललोय, पण देवापर्यंत पोहोचलोय का महाराज? पोहोचलोय का? नाही ना पोहोचलो महाराज. का? कारण आपल्याला आपण जे साधन करतोय त्या साधनाचं ज्ञान नाही आणि जे साध्य प्राप्त करायचे त्या साध्याचं सुद्धा यथार्थ ज्ञान नाही. बघा, आपण सगळेजण त्या वाटेला लागलोय. आपणच नाही महाराज, जगातले किती करोडो लोक देवाच्या वाटेला लागलेत ना. कोणी कोणत्या माध्यमातून, कोणी कोणत्या माध्यमातून, मला कोणावर टीका नाही करायची, पण आता देवाकडं घेऊन जाणाऱ्याची संख्या कमी नाही महाराज. कुणी म्हणतंय आमच्या देवळात या, कुणी म्हणतंय आमच्या ट्रिपमध्ये या, कुणी म्हणतंय आमचं हे करा, कुणी म्हणतंय ते करा. आता माणसाला वडवड करायला कमी राहिले नाहीत लोक, खूप लोक आहेत महाराज, बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण म्हणता आम्ही देवता करू, म्हणजे देवाकडं नेणाऱ्याची संख्या भरपूर आहे, जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे. प्रश्न इथे निर्माण होतो, पोहोचले किती? प्रश्न निर्माण कुठं होतो? पोहोचले किती, बरोबर आहे की नाही? मग इतके लोक चालले देवाकडं, का पोहोचत नाहीत? समजायचं साधनाचं ज्ञान नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही पहा, किती लोक चालले याला महत्व नाही, मग किती पोहोचले याला महत्व आहे. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आता एक सीझन आलंय बघा, एका फळाचं सीझन आलंय. माझा आवाज येतोय सगळ्याला चांगला? हा,
फळाचं सीझन आहे बघा. आता एक फळ येणार आहे बाजारामध्ये, आंबा. काय नाव त्याचं? आंबा. बरोबर आहे ना? हा, तोंडाला फक्त पाणी येऊन देऊ नका. आता काय तुम्हाला खायला मिळणार नाही, आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तिथं आंबेगा चौकात खायला मिळेल. मीच देतो खायला, काळजी करू नका. आता पुढं ऐका, आंबा येणार आहे, आंबा. बरोबर आहे की नाही? मी करता सांगतो, हे पहिलं ध्यानात ठेवा. हजारो लोक चाललेत, पण सगळे पोहोचले नाही ना. महाराज, आंब्याची एक जणाची बाग होती, हो, 500 आंबे त्याच्या बागामध्ये होते, आणि त्या आंब्याला मोहर आला. मोहर काय आला? टाळकरी मंडळी गडबड करू नका, गडबड करू नका म्हणून सांगितलं. मोहर आला, मोहर. बरोबर आहे की नाही? तो आंब्यावाला त्या मोहरा त्या बागेमध्ये गेला, आणि त्यानं मोहर पाहिला. मोहर पाहिल्यानंतर त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तो म्हणला, देवा, अरे 500 आंबे आहेत, आणि 500 आंब्याला एवढा मोहर आलाय. अरे देवा, किती आंबे येतील, किती आंबे येतील. ज्या दिवशी मोहर आला त्या दिवशी गेला होता. त्याच्यानंतर 15 दिवसानं गेला. त्याला असं वाटलं की आता कैऱ्या लागल्या असतील. मला सांगा, 15 दिवसानं गेला, जेवढा मोहर आला होता तेवढ्या कैऱ्या लागल्या का? लागल्या का? झोपले का काय? आहेत ना जागे? तेवढ्या कैऱ्या लागल्या का? नाही महाराज, जेवढा मोहर होता तेवढ्या कैऱ्या लागल्या नाही. मोहर काही गळून गेला, कैऱ्या लागल्या. त्याला म्हटलं, जाऊ द्या, जेवढा मोहर होता तेवढ्या कैऱ्या नाही लागल्या. पण जेवढ्या कैऱ्या लागल्या, एवढ्या जरी कैऱ्या आल्या तरी आज माझा 500 आंब्याचा माल जवळजवळ 40 लाखाकडे जाऊ शकतो. चांगला भाव लागला तर काय सांगता येते, आहे की नाही? आता शेतकऱ्याला चांगला भाव लागत नाही, हे आपलं पुण्य म्हणा, आहे की नाही? हो, आपलं पुण्य महाराज. हे शेतकऱ्याला कोणत्याच मालाला चांगला भाव लागत नाही. सध्या टरबुजा आपण खायला लागलो. शेतकऱ्याला जाऊन विचारा, भाव काय? शेतकरी म्हणतो, व्यापारी माझ्याकडून टरबुजा घेऊन जातो 4 रुपये 5 रुपये किलोनी, 5 रुपये किलो टरबूज घेऊन जातो बाजारामध्ये. तुम्ही रस्त्यानं फिरा बरं, आणि एखादा म्हणा 5 रुपये किलोनी देतो का व्यापारी? व्यापारी महाराज 10 पट पैसा कमवतो, आणि शेतकऱ्याला 1 पट सुद्धा मिळत नाही. चला, विषय आपला तो नाही. मग कैऱ्या लागल्या, शेतकऱ्याला वाटलं एवढ्या जरी कैऱ्या लागल्या तरी भरपूर झाल्या. आता कैऱ्या लागल्यानंतर परत 15 दिवसांनी त्या आंब्याच्या बागामध्ये गेला. जेवढ्या कैऱ्या लागल्या तेवढ्या आंबे तयार झाले का? आले झाले का? नाही महाराज, त्याच्यामधल्या काही गळाल्या कैऱ्या. बरोबर आहे की नाही? गळाल्या. आता बघा, त्याच्यामधल्या कैऱ्या गळाल्या. मग ज्या कैऱ्या लागल्या, ज्या राहिल्या, त्या काय झाल्या? पकल्या, पक्व दशेला आल्या. बरोबर आहे की नाही? आता पक्व दशेला आल्या, आणि पहाड लागला आंब्याला. आंब्याला काय लागला? पहाड लागला. आता पहाड लागल्याच्या नंतर शेतकऱ्यानं सगळा आंबा उतरवायचा ठरवला. शेतकऱ्यानं तो आंबा उतरला, आणि उतरल्याच्या नंतर सगळा आंबा पिकण्याकरता आडीमध्ये नेऊन ठेवला. आडी कळते का? आडी. आता कशाची आडी, कशाची गुढी? फक्त बायकोची नवीन नवीन साडी इकडंच राहिले आता. आता बाकी काही नाही. बरोबर आहे की नाही? आडी नाही राहिली महाराज. मग आडीमध्ये तो आंबा नेऊन ठेवला. मग आडीमध्ये आंबा पकल्याला नेऊन ठेवल्याच्या नंतर सगळेच आंबे पिकले का? सगळेच पिकले का? आता तुको भरायला विचारा. आता तुको भरायला सांगतात, आता जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. आतापर्यंत जे आंब्याचं आपण वर्णन ऐकलंय ते तुकोबरायांचे प्रमाण आहे. याच्याकरता महाराज म्हणतात, मोरायसे फळे नाही, आले काही गळती, पक्वदसे येती थोडी. बर का? पक्वदसेला थोडे येतात, आणि पुढे तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, नासाडी पावे तो. आडीमध्ये टाकलेले सगळे पिकत नाहीत, मग काही आंबे नासतात. लक्ष मध्ये येते ना? काही आंबे, जरा लक्ष देऊन ऐका ना, जरा लक्ष देऊन ऐका ना. काही आंबे नासतात, नासतात. मी आंब्याचं नाही सांगत, मला आंब्याचं नाही सांगायचं. आपल्या भजनामध्ये सुद्धा काही आंबे नासतात, परमार्थामध्ये सुद्धा काही आंबे नासतात. सगळेच पिकत नाहीत महाराज. परमार्थामध्ये आलेले लोक सगळे पिकतात का? शेवटपर्यंत टिकतात का? नाही ना. काही जण लहानपणापासून माळ घालतात, आणि वयाच्या 35 पर्यंत येतात, आणि 35ला गावामध्ये यात्रा असते, जत्रा. जत्रा, आंबाबाची जत्रा. पोरं म्हणते, अरे कोणत्या काळामध्येच तू? चल म्हणले आमच्या सोबत. ते म्हणला, अरे पण 35 वर्षापासून माळ आहे ना तुळशीच्या गळ्यात, टाक म्हणले काढून. मित्राचं ऐकलं, तार दिशेने माळ ओढली. नाचला की नाही? कोणी 35व्या वर्षी नाचतंय, कोणी 40व्या वरती नाचतंय, तर कोणी 50व्या वर्षी नाचतंय, तर कोणी 60 वर्षी नाचतंय. कोरोनाच्या काळामध्ये बरेच आंबे नाचले महाराज. चांगले चांगले आंबे नाचले.
बरं नासनात का? बरं नासलेला आंबा पुन्हा चांगला होतो का? चांगला होतो का? पुन्हा चांगला होत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून ध्यानात ठेवा, मला ते आंब्याचं नाही सांगायचं. परमार्थामध्ये जी लाट निघाली देवाकडे जाता, त्याच्यामध्ये सगळे देवापर्यंत पोहोचत नाहीत. काही काही लोक बरीच नाचतात. बरं मला सांगा, एक आंबा नाचलाय, मग त्याला गप्पा डावा ना? बरोबर आहे की नाही? एक जर आंबा आधी मधला नाचला तर तो एकटाच नाचतो का? नाही नाही, तुम्हाला विचारतो मी, नाचतो का एकटा देऊ? मी ते आंब्याचं नाही सांगत. एकटा नाचत नाही महाराज. मग तो त्या भजनी मंडळाच्या 4 भजनाला फोडतो. जाऊ द्या मग, तो कुठं भजन करून देऊ भेटणार आहे आपल्याला, चला माझ्यासोबत. या 4 माळा काढल्या, निघाल्या त्याच्यासोबत. म्हणजे एक आंबा नाचला, दुसरे आंबे नाचवले. बरोबर आहे की नाही? म्हणजे पक्व दशेपर्यंत सगळे जात नाहीत. देवाचं सुद्धा हेच म्हणणं आहे, अर्जुना अरे माझ्याकडे येणाऱ्याची भरपूर संख्या आहे, पण सगळे येत नाहीत ना माझ्यापर्यंत, सगळे पिकत नाहीत ना. मग देव असं म्हणतो, अर्जुना मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. नासक्या आंब्याचा आपल्याला इथं विचार करायचा नाही, आपल्याला पिकलेल्या आंब्याचा विचार करायचा आहे. बरोबर आहे की नाही? समजा एखादा आंबा चांगला पिकला, नैसर्गिक पिकला, कार्पेट न टाकता पिकला, तर इमानदारीने सांगा तो आंबा किती गोड लागतो? किती गोड लागतो? किती गोड लागतो? शब्दामध्ये सांगता येईल का? शब्दामध्ये सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही, इतका तो आंबा काय होतो. मला आंब्याचं नाही सांगायचं. तसं एखादा मनुष्य जर परमार्थामध्ये पिकला, परमार्थामध्ये पिकला, तर त्याचं जगणं लोकांकरता किती गोड असतं, किती गोड असतं. असे 100 आंबे सुद्धा त्याची बरोबर करू शकत नाहीत, इतकं गोड असतं. म्हणून महाराज म्हणले सगळेच लोक देवाकडे चालले, पण सगळे देवापर्यंत जात नाही. पक्वदसे ती थोडी नासाडी पावे ते. बरे का? मग आपला प्रश्न इथं असा निर्माण होतो, बाबा सगळे जर देवाकडे चालले तर मग देवापर्यंत का जात नाहीत? याचा अर्थ असा आहे, प्रवास सगळ्यांचा चालू आहे पण पोहोचत का नाहीत? याचा अर्थ साधनाची काहीतरी चूक होते, साधन चुकल्या जात आहे. बरोबर आहे की नाही? कारण साधन जर चुकलं तर माणसाचा प्रवास नीट होऊ शकत नाही. परंपरेने एक उदाहरण सांगितलं जातं. एक 4 जण असणारे प्रवासाला निघाले, संध्याकाळची वेळ होती, नदीच्या काठाला गेले. आणि नदीच्या काठावर गेल्याच्या नंतर पूर्वीच्या काळात काही लाईट वगैरे नव्हती, त्याने असं अथांग त्या नदीचं पात्र पाहिलं आणि एकामेकामध्ये बोलू लागले, का रे आपल्याला ही नदी पहिलं तेराला जायचंय, आता काय करावं? पोहता आपल्याला येत नाही, काय करायचं? एक जण म्हणला, काळजी करू नका, ज्या अर्थी एवढी नदी आहे त्या नदीमध्ये कुठंतरी नाव असली पाहिजे. इकडे तिकडे काठावर फिरले, तेवढ्यामध्ये त्यांना एक नाव दिसली. थोडा अंधार पडलेला होता, त्या नावेवर त्यांनी पाहिलं. 4 जण त्या नावेमध्ये जाऊन बसले. त्यांना असं वाटलं की आपला प्रवास आता सुखरूप होणार आहे, आपण पहिल्या तीराला जाणार आहे. नावेमध्ये जाऊन बसले. 2 जण पुढं, 2 जण पाठीमागे बसले आणि त्यांनी ते वल्ले हाणायला सुरुवात केली. बरोबर आहे? वल्लेच म्हणतात ना. आता आपण काय हाणले नाही कधी. वल्ले हाणायला सुरुवात केली. महाराज संध्याकाळी 10 वाजता बसलेले हे 4 जण सकाळचे 5 वाजले. 5 किती वाजले? 5 वाजले. असं करता करता 5:30 वाजले. आणि 5:30 वाजल्याच्या नंतर हो जे पुढे वल्ले हानीत होते ते म्हणले, अरे आता आम्ही दमून गेलो रे, रात्रभर वल्ले हाणून. आता एक काम करा, जोडी बदला म्हणले, खाडा बदला. बैलाचे खांदे बदलतो की नाही शेतकरी, तसं खांदे बदला म्हणले. मागचे पळाले, पुढचे मागे गेले. पुढच्याने बराच वेळ प्रयत्न केला आणि तेवढ्यामध्ये पुढचे म्हणले, का रे बराच वेळ झालो, तुम्ही रात्रभर आणले, आम्ही आता बसलो, पण अजून काही पहिलं तीर दिसत. त्याच्यामधला एक हुशार होता, तो म्हणला, ए पोरा हो, पहिलं तीर जाऊ द्या, पहिलं तीर नाही आला तरी चालेल, पण ज्या तीरावर आपण बसलो होतो त्या तीरापासून किती लांब गेलो ते तरी पाठीमागे वळून बघा. आणि पाठीमागे वळून बघतात तर त्यांची नाव कुठं होती? जागेवर. तिथंच होती, तिथंच होती. आणि त्या होड्यामध्ये एवढ्याच काळीच हवाल्यामुळे नावाडी आला. आणि नावाडी आल्यानंतर ते नावाड्याने विचारलं, ए पोरा हो, कुठले रे तुम्ही? त्या नावाड्याने असं विचारल्या बरोबर ते पोरं म्हणले, अहो आम्ही चंपावती नगरीमध्ये बीडचे. म्हणले बीड मध्ये कुठे राहता? म्हणले आम्ही का चौकात. म्हणले आम्ही का चौकात कुठे राहता? म्हणले सारंगरसाच्या घरच्या जवळच. आणि म्हणले कुठे चालले होते? आम्ही प्रवासाला चाललो होतो. आणि मग प्रवासाला चालले का पोहोचले नाही? त्याने सांगितलं रात्रभर वल्ले हातोय, पण आम्ही काही पुढे गेलो. त्याने सांगितलं तुम्ही येडेत काय? रात्री ही नाव माझीच आहे,
मीच नावडी या नावेचा. रात्री मी घरी जाताना ही नाव, ह्या नावेचा जो दोर आहे तो मी कडुलिंबाच्या झाडाला बांधलेला होता. तुम्ही काय केलं? रात्रभर वल्ले आणले पण तो दोर सोडला. आणि दोर न सोडता कितीतरी दिवस नाव आणली तरी पहिलं तिला जाणार नाही. मला त्या नावेचं नाही सांगायचं, त्या नावेचं नाही सांगायचं, त्या पोराचं नाही सांगायचं. महाराज तुमचं आमचं बी तेच चाललंय. आपले सत्कर्माचे वल्ले हाण चालू, भजन चालू, पूजन चालू, अन्नदान चालू, सप्ताह चालू, रात्रदिवस परमार्थ चालू. पण अजूनही परमार्थ करून सुद्धा देव स्वप्नात आलाय असं कधी वाटत नाही. का बरं? जसं त्या पोराने नाव हाणली पण दोर सोडला नाही, तसं तुम्ही आम्ही सुद्धा महाराज आपण भक्तिरूपी नौकेमध्ये बसलेलो आहोत आणि प्रेमरूपी दोर असणारा आपण संसार रूपी कडुलिंबाच्या झाडाला बांधलाय. लक्षामध्ये येते ना? संसार रूपी कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाला आपला प्रेमरूपी दोर आपण बांधलाय आणि रुवा परमार्थ चालू. अजून काय नाव आपली पसरकलेली नाही.